सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. देवाची करणी आणि नारळात पाणी. आपल्या देवघरात, प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपण मंगल कलशाची स्थापना करत असतो. आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण मंगल कलशाची स्थापना करत असतो. हा मंगल कलश म्हणजे साधा सुद्धा नसून आपल्या घराला, कुटुंबाला, लेकरा बाळांना आपल्या कुलदेवीचं एक रक्षण कवच असतं. म्हणून आपण मंगल कलशाची स्थापना करत असतो. असं कुठलं घरच नाही जिथं मंगल कलश नाही. तर तुम्ही भरलेला नसेल तर आजच मंगळवार किंवा शुक्रवार बघून आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करा, मंत्र जपा आणि मंगल कलशाची स्थापना करा. बघा, मंगल कलशावर जो नारळ, अमृतफळ, श्रीफळ आपण जेव्हा ठेवतो ना, साक्षात लक्ष्मी स्वरूप, आपल्या कुलदेवी स्वरूप आपण तो मंगल कलशावर श्रीफळ ठेवत असतो. आणि जेव्हा श्रीफळ म्हणजेच अमृतफळ, आपलं नारळ, कलशावरील नारळ जेव्हा काही संकेत आपल्याला देतात ना, काही वेळा दिसून येतात, काही महिलांना जाणवतं, काही वेळा नाही जाणवत. पण बघा, आपला नारळ काही वेळा खूप शुभ संकेत किंवा काही वेळा तडा वगैरे गेला तर आपल्याला भीती वाटते की आपल्या नारळाला का तडा गेला. तर आपल्यावरील, कुटुंबावरील, लेकरा बाळांवरील जे काही संकट होतं, वरच्या वर देवी माऊलीने, आपल्या कुलदेवीने स्वतःवर घेतलेला आहे असा हा मंगल कलश असतो. म्हणून आपल्या देवघरात मंगल कलश, आपल्या घराला रक्षण कवच असणं खूप खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्या देवघरात मंगल कलश कधी स्थापन करावा? तर महिलांनो, तुम्ही मंगळवार, शुक्रवार बघून मंगल कलशाची स्थापना करू शकता. गुरुपुष्यामृत योगावर, एकादशी असेल, पौर्णिमा, अमावस्या, सण, वार या शुभ तिथींना आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना जरूर करावी. आता मंगल कलश भरताना छान असा स्वच्छ तांब्याचा तांब्या घ्यावा. तो स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा. त्यात 1 रुपया सुपारी, नाणं, सुपारी टाकायची आहे. कलशाच्या अष्टदिशांनी हळदी कुंकवाची बोटं लावावी किंवा हळदी कुंकवाने हळदी कुंकू ओलं करून कलशावर स्वस्तिक काढावं. त्याचबरोबर आंब्याची किंवा विड्याची 5 पानं ठेवावी. त्यावर अमृत फळ म्हणजे श्रीफळ ठेवावं. शेंडी वर आली पाहिजे अशा पद्धतीने नारळावर, कलशावर नारळ ठेवायचा आहे. नारळ चांगला पाणीदार घ्यायचा आहे आणि असा नारळ ठेवून कलशाखाली मुठभर तांदळाची रास करावी. फूल अर्पण करून देवी आईचं नामस्मरण करून कलशाला हळदी कुंकू लावावं. तुमच्या मनातील इच्छा देवी आईला सांगावी आणि कुठल्याही मंगळवार, शुक्रवारी आपल्या देवघरात देवांच्या उजव्या बाजूला मंगल कलशाची स्थापना जरूर करावी. बघा, यामुळे आपल्या घरादाराला एक रक्षण कवच प्राप्त होतं आणि कुठलीही वाईट शक्ती किंवा कुठलंही संकट देवी आई आपल्यावर फिरकू देत नाही. आपण जेवढी श्रद्धेने तो मंगल कलश भराल ना, तेवढं छान तुम्हाला सोन्यासारखं फळ मिळेल. देवी आई आहे, आपल्या लेकरांना कधीच म्हणजे कुठल्या संकटात पडू देत नाही. तर मंगल कलश भरताना ते पानं किंवा जे तांदूळ असतील ते कधी बदलावे? बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की आपण कलशावर जे पानं ठेवलेले आहे, कलशाखाली जे तांदूळ ठेवलेले आहे, महिलांनो, मंगळवार, शुक्रवार कलशातील पाणी बदलून टाकावी. विड्याची पानं किंवा आंब्याची पानं बदलून टाकावी. जे तांदूळ ठेवलेले आहे कलशाखाली ते तुम्ही चिमणी पाखरांना घालू शकता किंवा चांगले असतील तर तुम्ही त्याची खीर बनवून देवी आईला नैवेद्य दाखवू शकता. अशा पद्धतीने आपल्या कलशाची आठवड्यातून 2 वेळा तरी सेवा जरूर करत जा. आता कलशावरील नारळ काही वेळा खूप संकेत देतात. बघा, काही वेळा देवी आईचं प्रतिबिंब सुद्धा त्या कलशावरील नारळावर अचानक दिसून येतं. मंगळवार असेल, शुक्रवार असेल, गुरुवार असेल, शुभ तिथी असेल, काही ना काही संकेत आपली देवी आई देतच असते. आता काही वेळा अचानक तडा वगैरे जातो नारळाला. मग पावसाळ्याचे दिवस असू द्या, हिवाळ्याचे किंवा उन्हाळ्याचे, तर नारळाला अचानक तडे जाऊ शकता. तर समजून जायचं आहे महिलांनो, घाबरायची गरज नाही की आता काही वाईट होणार आपल्या घरात, मुलाबाळांचं किंवा आपलं काही ना काही संकट आपल्यावर येणार. अजिबात नाही. तुमच्यावर, तुमच्या लेकरा बाळांवर, घरावर, कुटुंबावर
जे मोठं संकट होतं, मोठं असो छोटं असो, देवी आईने आधी स्वतःवर घेऊन घेतलेलं आहे आणि आपल्या लेकरांना सुखरूप ठेवलेलं आहे. म्हणून कलशाला नारळाला जर तडा गेला, अजिबात घाबरून जाऊ नका. तो नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करावा. पुन्हा चांगला नारळ आणा पाणीदार, आणि पुन्हा अशाच पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना कशी करायची. तर नारळाला तडा गेला तर तो वाहत्या पाण्यात विसर्जित करा. वाहता पाण्यात नसेल करता येत तुम्हाला, एखादी मातीचा खड्डा खोदा आणि त्यात जरी विसर्जित केला, वरून माती टाकून द्या. कुणाचं पण पोट भरेल किड्या मुंगळ्यांचं, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतील. तर वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा मातीत विसर्जित केलं चालेल. नवीन नारळाचा पुन्हा मंगल कलश आपल्या देवघरात जरूर भरा. आता काही वेळा मंगल कलशावरील नारळाला अचानक बुरशी वगैरे येते, म्हणजे पावसाळ्याचे वगैरे दिवस असतील किंवा उन्हाळ्याचे वगैरे बुरशी वगैरे येऊ शकते. काही घाबरून जाऊ नका. पण याचा असा संकेत होतो की तुमची देवी आई तुम्हाला बोलवत आहे, दर्शनासाठी बोलवत आहे. तुम्ही जर बऱ्याच वर्ष किंवा बऱ्याच दिवसांपासून तुमच्या कुलदेवीच्या दर्शनाला सहकुटुंब सहपरिवार गेला नसाल, तिचा मान सन्मान केला नसेल, तिची ओटी भरलेली नसेल, तिला गोडाचा नैवेद्य दाखवला नसेल, तर आई आपल्या लेकरांकडून काय मागत असते, तर फक्त सेवा मागत असते. त्या बदल्यात ती इतकं देते की ठेवायला सुद्धा जागा उरत नाही. आपली झोळी इतकी भरभरून देते की कधीच कशाला कमी पडत नाही. आपल्या घरात अखंड लक्ष्मी आईचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो. मग आपलं सुद्धा, आपलं लेकरांचं सुद्धा, आपण लेकरं आहोत आपल्या माय माऊलीची, आपलं सुद्धा कर्तव्य आहे वर्षातून 2 वर्षातून आपल्या कुलदेवी आईच्या दर्शनाला जावं, तिचा मान सन्मान करावा, तिची ओटी भरावी, साडी चोळीची, खणा नारळाची, तिला गोडाधोडाचा पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवावा. म्हणजे तुमची जशी परंपरा आहे, तुमच्या कुलदेवीचा जसा मान सन्मान करता तशा पद्धतीने 1-2 वर्षातून जरूर करावं. आणि घराच्या कुलस्त्रीने तिची ओटी जरूर भरावी. आपल्या कुलदेवी आईच्या दर्शनाला 1-2 वर्षातून जरूर जात जा. खूप लांब आहे, अगदी जाणंच होत नाही, तर 2 वर्षातून 5 वर्षातून एकदा का होईना आपल्या कुलदेवी आईच्या दर्शनाला जरूर जात जा. ज्यांचं कुलदैवत जवळ आहे त्यांनी तर वर्षातून 2दा देवी आईचं दर्शन घ्यावं. किमान वर्षातून एकदा तरी देवी आईचं दर्शनाला जात जा. तिची ओटी भरा, तिचा मान सन्मान करा. बघा, खूप सोन्यासारखे आपल्याला दिवस येतात. त्याचबरोबर नारळ जर खूप वेळा खूप खराब होत असेल तुमचा, तर मग महिलांनो तुमचं जाणं होतच नसेल, देवी आई म्हणजे कुलदैवत तुमचं लांब आहे आणि जाणं होत नाही तुमचं, आणि घरात अशा नारळ तुम्हाला असे संकेत देत आहे, नेहमी बुरशी येत आहे, खराब होत आहे नारळ, तर काय करायचं? घरातल्या घरात एखादा मंगळवार शुक्रवार बघून एखादी तुमच्या घराजवळ कन्यारत्न असेल किंवा तुमच्या घरातलीच मुलगी असली तरीही चालेल, लक्ष्मी स्वरूप असते आपली लेक, म्हणजे तिला आंघोळ वगैरे झाल्यानंतर तिला छान पाटावर बसवावं, तिच्यासाठी खीर शिरा पुरी असा नैवेद्य बनवावा, देवी आईला नैवेद्य बनवावा आणि देवी आईला बोलून घ्यावं की तुझंच रूप मी आज पूजत आहे, माझी ही सेवा कबूल करून घे. आणि ती कन्या रत्न पूजावी, तिला गोडाधोडाचा नैवेद्य खाऊ घालावा, तिचे पाय धुवून नमस्कार करावा, तिला हळदी कुंकू लावावं, तिला ओटीत म्हणजे 7 शृंगाराच्या वस्तू किंवा काहीतरी भेटवस्तू जी तिला उपयोगात येईल अशी वस्तू त्या लेकीला द्यावी, तिचा मान सन्मान करावा. अशा पद्धतीने सुद्धा महिलांनो तुम्ही घरच्या घरी सुद्धा अशी आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता. आपण तर नवरात्रीत कन्यापूजन करतच असतो, पण तुमच्या घरात जर वारंवार नारळ असे संकेत देत असेल तर तुम्ही एखाद्या लेकीची म्हणजे घरच्या घरी तुमच्या लेकीची सुद्धा अशी पूजा करू शकता. किंवा शेजारी वगैरे असेल, तुमच्या गल्लीत वगैरे राहत असेल एखादी लेक, तर तिची सुद्धा अशा पद्धतीने पूजा जर केली ना, तर यामुळे सुद्धा आपली कुलस्वामिनी खूप प्रसन्न होते. वर्षातून 2दा म्हणजे चैत्र नवरात्री अश्विन नवरात्रीत आपल्या कुलदेवी आईची ओटी घरच्या घरी किंवा कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन जरूर भरावी. यामुळे सुद्धा आपल्या कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. म्हणून ही सेवा महिलांनो वर्षातून 2 वेळा तरी झालीच पाहिजे.
त्याचबरोबर समजा तुमच्या नारळाला म्हणजेच कलशातील नारळाला कोंब आलेला आहे, सोन्याहून पिवळं, तुमच्या घरात इतके सोन्यासारखे दिवस येणार आहे. आता कोंब कधी येतो तर तुमची कुलदेवी तुमच्यावर इतकी प्रसन्न आहे की तुम्हाला म्हणजे इतक्या शुभ गोष्टी तुमच्या घरात आता घडून येणार आहे. तुम्ही बऱ्याच वर्षांपासून वाट बघत आहात त्या गोष्टींची, त्यासुद्धा शुभ गोष्टी तुमच्या घरात घडून येणार आहे. मग लग्न कार्य असो, संतान प्राप्ती असो, लक्ष्मी प्राप्ती असो, धनप्राप्ती असो, आरोग्यप्राप्ती असो, तुमच्या प्रत्येक इच्छा आपली कुलदेवी पूर्ण करणार आहे आणि घरादाराला तिचं रक्षण कवच प्राप्त झालेलं आहे. असे हे मंगल कलशाचे आपल्याला संकेत असतात. नारळाचे कोंब आलेला नारळ असेल, थोडा नारळ मोठा होऊ द्या म्हणजे कोंब मोठा होऊ द्या, थोडी पालवी फुटली, पानं फुटले की मग तुम्ही एखाद्या कुंडीत तो कोंब आलेला नारळ लावून द्या. पुन्हा नवीन नारळ आणायचा आहे आणि अगदी तशाच पद्धतीने पुन्हा आपला मंगल कलश आपल्या देवघरात स्थापन करायचा आहे. तो नारळाचं झाड थोडं कुंडीत मोठं झालं की मग एखाद्या बागेत किंवा गार्डनमध्ये तुमचं शेत वगैरे असेल तर तिथं आवर्जून लावा. जसं फळदायी होईल ना ते नारळाचं झाड, इतके सोन्यासारखे दिवस येतात की कुलदेवीची भरभरून कृपा आयुष्यभर नाही 7 जन्म आपल्याला पुरते. आपल्या लेकराबाळांना भरभरून प्रगती मिळते. असा कोंब आलेला नारळ असेल तर इकडं तिकडं न टाकून देता वाहत्या पाण्यात टाकायची गरज नाही. तुम्ही कुंडीत लावा एखाद्या, थोडा मोठा झाला, पालवी फुटली, एखाद्या गार्डनमध्ये वगैरे शेत वगैरे असेल तुमचं किंवा कुणाचं, तिथं तुम्ही लावला, त्याला फळं वगैरे आले. बघा किती सोन्यासारखं आपल्या कुलदेवीचा नारळ आपण लावलेला आहे आणि त्याला फळ येत आहे. ही गोष्ट म्हणजे मनाला किती सुखद असते. तर आपल्या देवघरातील मंगल कलशावरील नारळ आपल्याला असे शुभ संकेत देतच असतं. असे संकेत तुम्हाला मिळाले तर काही घाबरून जाऊ नका. कोंब वगैरे आलेला असेल तर सोन्याहून पिवळं, तडा वगैरे गेलेला असेल तर समजून जा तुमच्यावरचं संकट देवी आईने स्वतःवर घेतलेलं आहे. नारळाला थोडीशी बुरशी वगैरे येत असेल, तुमच्या कुलदेवी आईच्या दर्शनाला जरूर जाऊन या. देवी आई तुम्हाला बोलवत आहे. देवी आईचा मान सन्मान करा. सुंदर सोन्यासारखे दिवस येतील तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.